योहान 1 ओवी 1-18. येशू ख्रिस्ताचा जन्म रक्तापासून किंवा देहाच्या इच्छेपासून किंवा माणसाच्या इच्छेपासून झाला असे नाही, तर यहोवा देवापासून झाला. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्दाने यहोवा देवाने 6 दिवसात सारी पृथ्वी व आकाशे निर्माण केली. तो शब्द यहोवा देवाजवळ होता. त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले. जे काही झाले असे व जे काही जगात आहे ते यहोवा देवापासूनच तयार झालेले आहे. काहीच त्याच्यापासून झाले असे नाही. त्याच्यामध्ये जीवन होते व ते जीवन माणसाचा प्रकाश होते आणि तो प्रकाश अंधारात प्रकाशतो आणि अंधाराने त्याला घेतले नाही. येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर यहोवा देवाने बाप्तिस्मा करणारा योहानाला पाठवले. ते अशासाठी की येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे व त्याच्याविषयी त्याने साक्ष द्यावी. येशू ख्रिस्त हा यहोवा देवाचा कोपरा आहे असे सांगून सर्वांनी त्याच्या म्हणण्यावर विश्वास धरावा की योहान हा प्रकाश नव्हता, तर येशू ख्रिस्त या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता यहोवा देवाने त्याला पाठवले होते. आणि येशू ख्रिस्त जगात येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रकाशित करतो. तोच खरा प्रकाश आहे. तो जगात होता व यहोवा देवाने जेव्हा जग निर्माण केले तेव्हा येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर होता, तरी जगाने त्याला ओळखले नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मी अब्राहम जन्मल्या अगोदरपासूनच आहे. येशू ख्रिस्ताला यहोवा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा देवाने कोकरा म्हणून पाठवले होते. तो देव नव्हता. तो यहोवा देवाला देव म्हणतो. जे इस्रायल लोक स्वतः त्याच्याकडे तो आला तरी त्याने त्याला ओळखले नाही. परंतु जितक्याने येशू ख्रिस्त हा यहोवा देवाने जगाच्या मुक्तीसाठी पाठवलेला कोकरा होता व आपला तो मुक्तीदाता आहे असे म्हणून जितक्याने त्याला अंगीकारले तितक्याने, म्हणजे ज्यांनी येशू ख्रिस्त हा यहोवा देवाचा पुत्र आहे व आपला मुक्तीदाता आहे, अशांना त्याने यहोवा देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. म्हणजेच येशू ख्रिस्ताचे भाऊ व बहिणी होण्याचा अधिकार आपल्याला दिला. येशू ख्रिस्ताचा जन्म रक्तापासून किंवा देहाच्या इच्छेपासून किंवा माणसाच्या इच्छेपासून झाला नाही, तर यहोवा देवाच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने करून घेतला. आणि यहोवा देवाने शब्दाने जसे स्वर्ग आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केले, तसेच त्याने येशू ख्रिस्ताला देह दिला व त्याने जगामध्ये वस्ती केली आणि जगाने त्याचे गौरव पाहिले. ते यहोवा देवापासून जन्मलेल्या एकुलत्याच्या गौरवासारखे होते. येशू ख्रिस्त कृपेने व सत्याने परिपूर्ण होता, परंतु तो देव नव्हता. योहान त्याच्याविषयी साक्ष देतो व ओरडून म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो येशू माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच येशू होता. आणि त्याने यहोवा देवाच्या आज्ञा तंतोतंत पाळल्यामुळे आम्हा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली. कारण यहोवा देवाने मोशेकडून नियमशास्त्र व आज्ञा दिल्या. यहोवा देवाला कधीही कोणी पाहिले नाही. एकुलता एक यहोवा देव जो येशू ख्रिस्ताच्या उरात आहे, म्हणून येशूने त्याला जगाला प्रकट केले आहे. योहान 17 ओवी 3-5. येशू ख्रिस्त यहोवा देवाकडे विनंती व प्रार्थना करून म्हणतो, सर्व काळचे जीवन हेच आहे की तू जो एकच खरा यहोवा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावे. हे बापा, तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी तुला पृथ्वीवर गौरविले. तर आता हे बापा यहोवा, जग निर्माण करण्यापूर्वी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याकडून तू आपणा स्वतःला बरोबर माझे गौरव कर. यहोवा देवाने त्याला दिलेल्या 7 आत्म्याने यहोवा देवाच्या आज्ञा पाळून येशू ख्रिस्ताने चमत्कार केले व यहोवा देवाची इच्छा पूर्ण केली. परंतु काही लोक मात्र शब्द देह झाला याचा अर्थ
यहोवा परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या रूपात पृथ्वीवर आला असे शिकवतात ते योग्य नाही. आपण मात्र यहोवा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली घराणी येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्यापुढे मांडूया. म्हणजे यहोवा देव आपल्याला आपल्या विनंत्या मान्य करेल. हालेलुया, आमेन. आपण आपल्या झालेल्या सर्व पापांची यहोवा देवाकडे, बापा तुझ्या आज्ञा व नियम म्हणून आम्ही महापाप केली, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर आणि तुझे दास होण्यास आम्हाला सहाय्य कर, ही प्रार्थना करूया. आमेन. आपला दास अँथनी जॉन, यहोवा देवाचा सेवक, परेरा बिल्डर्स.